फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. साधारणतः 1600 ते 1700 शतकामध्ये एक सुंदर टुमदार गाव होतं. त्या गावामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं. ब्राह्मण कुटुंब राहत असताना गुण्या गोविंदाने त्यांचा संसार चाललेला होता. परंतु त्यांच्या पोटी पुत्र संतान नव्हतं. बाकी सगळा आनंद होता. तर एके दिवशी एक साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी त्या गावामध्ये आले. अलक निरंजन भिक्षा वाडा माय असं म्हणल्यानंतर ती माऊली भिक्षा वाढण्यासाठी साधूच्या जुळेमध्ये भिक्षा वाढण्यासाठी गेली. भिक्षा वाढल्यानंतर ती साधूला म्हणाली, महाराज सगळा आनंदी आनंद आहे, श्रीमंती आहे, पैसा आहे, सगळं घरगच्च आहे, परंतु पोटी संतान नाही. त्यावेळेस महाराजांनी झोळीतून एक भस्म काढलं आणि त्या माऊलीला हातामध्ये दिलं आणि सांगितलं की रात्रीच्या वेळेस हे भस्म तू प्राशन कर, तुझ्या पोटी संतती होईल. असे सांगून ते साधू महाराज त्या गावातून पुढच्या गावाला भिक्षा मागण्यासाठी गेले. गेल्यानंतर संध्याकाळ झाली. गावातील सगळी लोक शेतातून घरी आली, गुरं वासरू घरी आली आणि संध्याकाळच्या वेळेस जेवण झाल्यानंतर ती माऊली शेजारी गेली. शेजारी गेल्यानंतर शेजारच्या सखूबाईला म्हणाली, अगं एक महाराज आलता, गोसावी आलता, त्यांनी भस्म दिलेला आहे आणि हे भस्म खाल्लं की तुला पुत्र संतती होईल असं सांगितलेलं आहे. त्यावेळेस ती शेजारची सखूबाई म्हणली, अगं येडे, असे साधू बंधू महाराज येतात म्हणले, काही सांगतात आणि फसवतात म्हणले, ते खाऊ नको म्हणले भस्म. असं म्हणल्यानंतर तिला त्या बाईचा विश्वास पटला. तिने संध्याकाळी ते भस्म राखट टाकून दिले. राखट टाकून नंतर सकाळच्या वेळेस ती राख कचरा भरून उकरड्यावर टाकून दिला कचरा. बघता बघता त्या गावातील तो मोठा कचऱ्याचा ढिगारा होता. दिवसेंदिवस कचऱ्याचा ढिगारा साचत गेला आणि 12 वर्षानंतर महाराज म्हणले होते, मी 12 वर्षानंतर मुलगा बघायला येणार आहे तुझं. त्यावेळेस ते साधू महाराज परत त्या गावामध्ये म्हणला, आपण जे काय भस्म दिलेलं आहे ते भस्माचा काय उपयोग झाला ते पाहण्यासाठी त्याच घरी नेमके साधू महाराज गेले आणि म्हणाले, अलक निरंजन भिक्षा वाडा माय. ती सुपामध्ये भिक्षा घेऊन गेली. त्यावेळेस महाराज म्हणले, मला भिक्षा नाही पाहिजे, तर म्हणले तुझ्या पोटी जो संतान आहे, मुलगा झाला आहे, तो मुलगा आता 12 वर्षाचा झाला असेल, ते मला दाखव. अचानक तिच्या लक्षात आलं, म्हणजे ह्याच साधूने मला भस्म दिलं होतं, आपण त्या भस्माचा कचऱ्यात टाकून दिले. ती म्हणली, महाराज नाही म्हणले, मुलगा नाही, काय नाही म्हणले. साधू म्हणला, ते भस्म दिलेलं काय केलं? ते म्हणले, मी उकरड्यात टाकून दिलं, खाल्लं नाही. जेव्हा का साधू रागावलाय, म्हणला, अगं चांडाळणे म्हणले, ते भस्म संजीवनी मंत्राचं भस्म होतं आणि तू उकरड्यात टाकून दिलं. साधू रागावला, असं झालं तसं झालं. गावातली माणसं जमा झाली. अरे म्हणजे काय प्रकार चाललाय हा? म्हणून त्या गावातील लोक त्या साधूच्या मागे त्या उकरड्याकडे गेले. साधूने सांगितलं की हा उकरड्यामध्ये बाळाचा जन्म झालेला आहे, ते 12 वर्षाचं मूल आहे, त्याला बाजूला काढायचं. तर गावातील लोकांनी फावडं टिकाव पोर आणलं, ते उकरड्याचा ढिगारा बाजूला हटवायला लागले. हटवल्यानंतर थोडा राहिल्यानंतर साधू महाराज म्हणले, बाळ 12 वर्षा या गौऱ्याच्या शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये तू जन्म झालेला आहे, तुझं नाव गोरक्षनाथ होतो, तर बाहेर ये. असं म्हणल्यानंतर आतून आदेश आला. अलक निरंजन म्हणलं की आदेश. त्यावेळेस त्या उकरड्याच्या ढिगाऱ्यातून आवाज आला की, गुरु महाराज
मला बाहेर निघता येत नाही, तरी तुम्ही थोडीशी मग अजून ढिगारा हटवा. मग त्या लोकांच्या सहाय्याने ढिगारा हटवला आणि त्या ठिकाणी दीप्यमान तेजस्वी असं मुलग त्या उकरड्यातून बाहेर आलं. आल्यानंतर ती जी काय ब्राह्मणी होती ती आणि रडू लागली, कपाळा हाणू लागली, म्हणजे मला खरंच रत्न झालं असतं, पण चांगल्याने शेजारीचं ऐकलं आणि ती भस्म या उकरड्यात टाकून दिलं. मी किती अपयशी आहे असं म्हणून ती रडायला लागली. रडायला लागल्यानंतर साधू महाराज म्हणले, तुला दिलेलं होतं पण तुला घेता आलं नाही, आता तुझ्या दैवात नाही म्हणजे. तिथून ते साधू महाराज त्या बाळाला घेऊन तीर्थयात्रा करत करत दुसऱ्या गावी गेले आणि दुसऱ्या गावी गेल्यानंतर ते पुढचा भाग उद्याच्या गोष्टीमध्ये सांगू.